श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची अद्भुत चमत्कारी कथा. त्या रात्री त्या घरात स्वामी समर्थ स्वतः आले होते, पण घरातील कुणालाच ते कळलं नाही. सकाळी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा अंगणात जे दिसलं ते पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अक्कलकोट जवळ एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्त राहत होता. घरची परिस्थिती हलकीची होती. छोटंसं घर, हातावरचं पोट आणि घरात आजारी आई. गोविंद रोज सकाळी उठून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि एकच प्रार्थना करायचा, स्वामी माझ्याकडे काही नाही मागायचं नाही, फक्त माझ्या आईला बरं करा. एक दिवस आईची तब्येत अचानक खूप बिघडली. गोविंद घाबरला. घरात औषधासाठी सुद्धा पैसे नव्हते. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, आज तुमच्याशिवाय माझं कोणी नाही. त्या रात्री जोरदार पाऊस पडला होता. गोविंद आईजवळ बसून होता. अचानक दारावर 3 वेळा टकटक झाले. गोविंदने दार उघडले. बाहेर एकच साधू उभे होते. अंगावर साधी कपनी, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. गोविंदने विचारलं, महाराज, एवढ्या रात्री तुम्ही कोण? साधू फक्त हसले आणि म्हणाले, ज्याला तू हाक मारलीस तो आलो आहे. हे ऐकून गोविंदच्या अंगावर काटा आला. त्याने साधूंना घरात घेतलं. साधूंनी आजारी आईकडे पाहिलं आणि म्हणाले, काळजी करू नकोस, तिचं रक्षण स्वामी करतील. मग त्यांनी कमंडलूतून थोडंसं पाणी घेतलं आणि आईच्या कपाळावर शिंपडलं. आई म्हणाली, उद्या सकाळी सूर्य उगवण्याआधी तिची चिंता संपलेली असेल. गोविंदला काहीच समजलं नव्हतं. त्याने साधूंना विचारलं, महाराज, तुम्ही कुठून आला आहात? पण साधूंनी काहीच उत्तर दिलं नाही. गोविंदने क्षणभर डोळे खाली केले आणि पुन्हा वर पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं. दार बंद होतं. घराच्या बाहेर मुसळधार पाऊस होता, पण त्या साधूच्या पायांचे एकही ठसे अंगणात नव्हते. गोविंद रात्रभर विचार करत राहिला. सकाळ झाली. आईने डोळे उघडले आणि स्वतःच उठून बसली. गोविंदच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आईने हळू आवाजात विचारलं, काल रात्री आलेले स्वामी कुठे गेले? गोविंद थक्क झाला. तो म्हणाला, आई, तुला कसं कळलं? आई म्हणाली, मला रात्री स्वप्नात स्वामी समर्थ दिसले होते. ते म्हणाले होते, घाबरू नकोस, मी तुझ्या घरी येतोय. गोविंद धावत स्वामींच्या फोटोसमोर गेला आणि फोटो पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण काल रात्री आलेल्या साधूंच्या हातात जे कमंडलू होते, अगदी तसंच कमंडलू स्वामींच्या फोटोमध्ये दिसत होता. गोविंदने हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही स्वतः आलात आणि मला कळलं सुद्धा नाही. तेव्हा त्याला एक गोष्ट समजली, स्वामी समर्थ भक्ताला कधीच सोडत नाही. भक्तीने मनापासून हाक मारली
तर स्वामी कोणत्याही रूपात त्याच्या मदतीला येतात. म्हणूनच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हीही स्वामींवर मनापासून श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ही कथा स्वामींच्या एखाद्या भक्तापर्यंत नक्की पोचवा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.